तुम्हारे में दम है ना, तुम सबको खरीद सकते, पर हमारे शेतकरी मजूर वर्गों को नहीं खरीद सकते। तुम्ही आजपर्यंत किती विकास केला हे सर्वांना माहित आहे। मंत्रालय याच्या बापाचं आहे। जसे काही झेरॉक्स मशीन काढते आणि करोडाचे फंड आणले म्हणून सांगते, जीआर काढते आणि 4 दिवसात ते फंड वापस जाते, जीआर कॅन्सल होते। ज्या बाबूंनी आज आर्मी विधानसभेत कमीत कमी 5 करोडाचे बॅनर लावले, 5 करोडाचे बॅनर, या बाबूकडे चोराकडे पैसे आले कुठून, याचं उत्तर आमचा शेतकरी वर्ग विचारण। आमची संघटना जातीवादी नाहीये। तुझे बाबासाहेब आंबेडकरांनी या कोटामध्ये ताकद दिली, एक कोटामध्ये दबाएंगे तो खासदार मिलेगा, दबाएंगे तो आमदार मिलेगा, दबाएंगे तो सरपंच मिलेगा। अत्याचं बळ आम्ही पाहतोय बाबासाहेबांना या कोटामध्ये दिलेलं आहे। आणि काँग्रेसवाल्याला वाटत असं का अख्खे जय भीमवाले महासोबत आहेत, हटा सगळे जय भीमवाले आमच्या सोबत राहणार आहे। काय लोक काय बाबा एवढे भयान कुठले तर पाहिलंच नाही। त्याला मामा कुठं, मावशी कुठं, काका कुठं, आणि त्याच्यात तो म्हणतो आम्ही कुठं। मित्र चित्र बदलवलं पाहिजे। 1 लाखाच्या वरती आम्ही ऑपरेशन केलं। सामान्य आमच्या दिव्यांग बांधवांसाठी कोणी लढत नव्हतं। ते माणसं आम्ही पाहिलं ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, याच्यासाठी जर कोणी उभं राहिलं असं तर त्याचं नाव बच्चू कडू, त्याचं नाव आहे पुण्याचं। तुम्हाला माहित आहे तुमचं एखाद्याचं भलं नाही झालं असेल, पण गरीबाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही। जेव्हा जय झाला इथून आम्ही पाहतोय आमदार होईल, आणि मला पूर्ण विश्वास आहे, मला पूर्ण विश्वास आहे की यावेळेस पत्त बदलणार आहे। आणि तुम्हाला सांगतो ते जय दादा जर आमदार झाला तर बोनस मध्ये तुम्हाला 25 6 महिने नाही तर भेटन, दर 6 महिन्यात माय आऊंगा हे कारभार पूर्ण आशीष सवा घेऊ आपण। जनता दरबार बाप दाखवून तो श्राद्ध करतात। आपल्या जनता दरबारचं नावच कसं ठेवणार आहे, बाप दाखव श्राद्ध करतात। काम होता है तो यही होगा। नायक पिक्चर पाहिला तुम्ही, अनिल का मुलगा एक दिन का मुख्यमंत्री, हटा सावन के घटा साल। बच्चू कडू तुमच्या आमच्यासाठी सामान्य माणसासाठी 3 कलेक्टर ठोकले, 2 सचिव मंत्रालयात बदलले। म्हटलं सामान्य माणसाला हात लावा, तर आम्ही मरण पत्कारले तयार आहे। त्याच्या खिशात जर हात टाकला तर तो हात छाटल्याशिवाय राहणार नाही बच्चू कडू। हात आमच्या सारखा वैदी नाही, आमचे दादा होते दादा, सामान्य माणसाला इजा होता कामा नये। त्याच्यासाठी जगू, त्याच्यासाठी मरू। आम्ही पाहतो छत्रपती शिवरायानं राज्य निर्माण केलं। जिजाऊचा पहिला भाऊ संभाजी मरण पावला, शहीद झाला। दुसरा आम्ही पाहतोय देर संभाजीचा गेला, जिजाऊचा देर त्याचं बलिदान झालं। आणि तिसरा संभाजी शिवाजी महाराजचा पुत्र मारला, एका घरात 3 संभाजी गेले, यांचं घर सुद्धा मागे हटलेली। मित्र लढाई जनतेची आहे, रयतेची आहे। त्या जिजाऊचा खोटा म्हणून सांगतो, त्या जिजाऊनं छत्रपतीने सांगितलं, छत्रपती शिवाजी मित्र शिवाजीला सांगताना जिजाऊनं 10 डावे सांगितलं, तुझे गड किल्ले, तुझं राज्य, तुझं सिंहासन या शोभेच्या वस्तू नसल्या पाहिजे। सामान्य माणसाच्या मनातले बोल हे तुझं सिंहासनाचं खऱ्या अर्थाने गर्व असला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे, हा माझा राजा असं वाटलं पाहिजे। 1 नाही 10 शिवाजी गेले तरी चालेल, पण रयत वाचली पाहिजे, हा मूळ मंत्र आम्हाला छत्रपतीने दिला। महात्मा ज्योतिबा फुलेला शेतकऱ्याचा असू त्या पुस्तकामध्ये कलम कसई नावाचा एक लेख आहे, एक पान वाचत होत। कलम कसई कोण होतं? अरे तलवारीला कापणारच कसई असं नाही, सुरुवात घेऊन एखादं पोपट कापणार म्हणजे कसई होते असं नाही। जेव्हा धोरणं बदलतात आणि धोरणात आमच्या शेतकऱ्याचं मरण होतं तो कसई आहे, हे सरकार करतं। 7,000 भावाच्या सोयाबीनची शिफारस केली आणि भाव जाहीर केले 5,000।
कुठे गेले सुमित वानखडे 2000 एका क्विंटल माल? सोयाबीनचं तेल आयात केलं नसतं तर सोयाबीनचे भाव 12,000 रुपये क्विंटल झाले असते. एका क्विंटल मागे 6,000चं नुकसान झालं. एका एकरातल्या शेतकऱ्याचं किमान 1 लाखाचं नुकसान झालं. तुम्ही काय लाडकी बहीण सांगता आम्हाला? आणि आम्हाला जर भाव दिला तर फडणवीस साहेब तुलेच लाडकी बहिणीचे पैसे द्यायचो आम्ही. लागण तेवढे घ्यायचे वरतून खालून पाडून बाजूला घेतले. मित्र, हे सगळं आम्ही चिवत्या बनवायचं काम आहे. शरद जोशीनं लिहिलं होतं, भीक नको हवे घामाचे दाम, भीक नको हवे घामाचे दाम. आज मजूर मरतो. हा माईक ज्यानं बनवला, खुर्ची जे बसवली, हा कॉम्प्युटर्सना ज्यानं बसवला, तयार केला, त्या मजुराला विचारा काय मजुरी घेतली आणि ठेकेदारानं पैसे किती खाल्ले, इंजिनियरच्या खिशात पैसे किती दिले. देशामध्ये धार्मिक आणि जातीवाद भाऊ आर्थिक वाद आहे. मेहनत मजुराची आहे. ह्या पुढच्या बनवणाऱ्या मजुराला मजुरी किती भेटले ते विचारा आणि कंपनीनं नफा किती घेतला ते विचार. लढाई हे लढायची आम्हाला. या लढाईसाठी तुम्ही सज्ज झालं पाहिजे. जो कष्टकरी आहे, काम करी आहे, त्याच्यासाठी आम्ही बोलायला पाहिजे. हा आवाज शेतकऱ्याचा झाला पाहिजे, मजुराचा झाला पाहिजे, कष्ट करणाऱ्यांचा झाला पाहिजे. जातीपातीच्या धर्माच्या पलीकडे आम्ही पाहतोय. मी शेतकरी आणि शेतमजूर म्हणून जगता आलं पाहिजे. मित्र, निवड ऐकून नाही चालत. 20 तारीख आहे महत्वाची. त्या 20 तारखेला आपल्या घरासमोर एक रांगोळी काढा, त्याच्यावर बॅट लिहा आणि खाली लिहा, इळा फिळा जाईल आणि बडीच राज्य येईल. आणि मग उद्या एकदा ही लढाई आरता. आम्ही कधी कमी पडणार नाही. सत्ता आली तर मंत्रिपदासाठी नाही, शेतकरी आणि मजुरासाठी ती सत्ता तुमच्या घरापर्यंत बच्चू आणल्याशिवाय राहणार नाही. आई भवानीची कसम करा. म्हणून आपल्या सर्वांची तयारी पाहिजे. मला माहित आहे की इतक्या उन्हात सुद्धा तुम्ही इथे तटस्थ उभे आहे. तुमच्या मनातल्या भावना आम्ही जाणतो आहे. मित्र, कधी बिमार पडला, कधी जर खर्च सांगितला, 10 लाख सांगितला, 15 लाख सांगितला, तर गरिबांना एकटं समजायचं कारण नाही. कारण हबीब टायगर जिंदा आहे. आता सेवा करणारा माणूस जिवंत आहे. कधी अशी आफत आली तर आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक तालुक्यात कार्यालय असेल, त्या कार्यालयात माणसं असणार. एक फिरता रुग्णालय असेल, सामान्य माणसाच्या अडीअडचणीसाठी धावून जाणारा आमचा सेवक असेल. वावर विकून उपचार करण्याची गरजच पडणार नाही. या ताकदीनं आम्ही ते काम करू. ज्या पद्धतीने अचलपूर मतदारसंघात आम्ही काम केलं, एक नाही तर लाखो लोकांचं ऑपरेशन करून उपचार करण्यापर्यंत आणलेला. शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. तुम्हाला हात जोडून पुन्हा विनंती करतो, तुम्ही कुठल्या जातीचे धर्माचे मला माहित नाही, कोणत्या पक्षाचे आहे माहित नाही, पण तुम्ही सगळे काम करणारे, कष्टानं जगणारे, बेमानीचा एकही पैसा न घेणारे, इमानदारीनं पाऊल टाकणारे अशी आमची मायबाप जनता आहे. त्या जनतेला बच्चूभाऊ प्रणाम करतं, नटमस्तक होतं. मित्र, तुकारामानं सांगितलं, जे काय रंगले गाजले ते असे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव